रावडी बॉईज आणि बाज 11 या दोन्ही संघांनी त्वरित मॅच चालू करायची आहे. रावडी बॉईज आणि बाज 11 कृपया सर्व खेळाडूंनी बाहेर जा. हे चालते वाचायला. आणि जगू दादा हे लाईव्हमध्ये पहिल्यांदा सन्मानित झालेले आहेत सन्मान चिन्हानी. न खेळता सुद्धा इथे आपला सन्मान केला जातो. या स्पर्धेत हे विशेष आहे. आणि वयाच्या 60 वर्षानंतर त्यांना सन्मानित करून त्यांना निवृत्त व्हायसाठी आमंत्रित केलं आहे. कृपया संघ मालकांनी सुद्धा बाहेर जायचे. शिवगर्जना संघाला विनंती आहे त्यांनी बाहेर जायचे त्वरित. कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच आलेत का? पंचांनी हा सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच आणि कृपया सर्वांनी बाहेर जा. कमिटी सर्व खेळाडूंना बाहेर काढायचे. कमिटी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा. यापुढे होणार सामना रावडी बॉईज वर्सेस बाज 11 झाले ना. टॉस बीच झाला आहे. कृपया बाज 11 या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. रावडी बॉईज या संघाने इकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला कंपल्सरी रन रेटने जिंकणं गरजेचं आहे. तुम्हाला या स्पर्धेत राहायचं असेल तर कंपल्सरी रन रेटने ही मॅच जिंकणे गरजेचं आहे. रावडी बॉईज या संघाला या स्पर्धेत आपलं नाव टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी रन रेटने मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि ही एकच धाव संघाचा एक धावेने श्री गणेशा झालेला आहे. पियुष आणि सत्यवान हे जेडी असोसिएशनचे दोन्ही फलंदाज रावडी राठोडकडून खेळताना दिसतात. आणि उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न. आणि हा चौकार मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करून कमी धावसंख्येत तुम्हाला आवरायचे आणि तेव्हाच तुम्ही क्वालिफायर होऊ शकता. आणि त्याच्यासाठी निलेश खताल साहेब त्यांना मदत करत आहेत. अवांतर चेंडू, अवांतर धाव. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू आणि ही एकच धाव. ग्राउंड डाऊन शॉट खेळून फायदा होणार नाही तुमचा. उंचावरून टोलवण्याची आवश्यकता. अवांतर चेंडू, अवांतर धाव. आणि सत्यवानसाठी इथे पारितोषिक आलेलं आहे. सत्यवान याने 2 चेंडू म्हणजे 2 षटकार मारल्यास सन्माननीय श्री बबनजी ढलपे साहेब यांच्याकडे त्यांना 500 रुपयाचे पारितोषिकने सन्मानित करण्यात येत आहे. आणि सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. परंतु चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणे आवश्यकता आहे. सत्यवानसाठी पारितोषिक आलेलं आहे. बघूया सत्यवानाला कोणत्याही पारितोषिकाची हव्यास दिसत नाही आहे. आणि ग्राउंडची घास जिरवण्यासाठी प्रशांत याला घेतलेलं आहे समोरच्या टीमने. सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलतो तुषार. आणि सत्यवानसाठी पारितोषिक कायम आहे. बघूया सत्यवान 2 चेंडूमध्ये 2 षटकार लावून 500 रुपयांनी सन्मानित होतो का. आणि हे पारितोषिक श्री बबनजी ढलपे साहेब यांनी लावलेलं आहे. आणि ही एकच धाव.
शाबास तुषार शाबास. नाही बसत बाय सत्य दमलाय. सत्यवानासाठी पारितोषिक. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न सत्यवानाचा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दमले शाबास शाबास शाबास. दमलेत बा दमलेत पियुष. आणि श्रीधरीच्या बेंबीच्या डेटापासून ओरडताना दिसतोय आपल्याला. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न आणि आज षटकार. आणि पियुष याच्यासाठी पण एक ऑफर आहे. त्याने अजून एक षटकार मारला तर लगेच 500 रुपये पारितोषिक दलपे बबन दलपे साहेब यांच्याकडून भेटणार आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय का बघू. आणि हा पुन्हा एकदा प्रयत्न आणि हे पारितोषिकासाठी सन्मानित करण्यात पियुषाला. मॅच संपल्यानंतर त्याने हे पारितोषिक घ्यायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी ते पाहायला मिळते पियुष याच्याकडून. आणि हा 9 चेंडू घोषित केला पंचांनी. आणि इथे सत्यवान सुद्धा जागा झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा षटकार मारलेला आहे. परंतु हा षटकार मारून ओव्हर समाप्ती झाली. त्याच्यामुळे बबनजी दलपे साहेबांच्या 500 रुपयाला 500 रुपये धावसंख्या किती झाले 36. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 36. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 36. आणि पूर्णपणे शस्त्र टाकलेले आहेत ब्लॅक पॅन्थर या संघाने. सत्यवानसाठी ऑफर कायम आहे 500 रुपयाची. आणि हा षटकार. सत्यवान सेम षटकार मारायचे तेव्हा 500 रुपयासाठी सन्मानित होतील. ऑफर कायम आहे. आणि हा ऑफर आणि एकच धाव. सुंदर अशी फलंदाजी पियुष आणि सत्यवानकडनं पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा तोडवण्याचा प्रयत्न परंतु ही एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण मनोहर मिस्त्री याच्याकडनं. आणि हा षटकार. काय चौका का षटकार. चौकार. आणि चौकार. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला. षटकार. धावा 55. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 55. काही जल्लोष दिसत नाही ग्राउंडमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 55. आणि उंचावून चेंडू आणि हा षटकार. आणि हा चौकार का षटकार. षटकार. पियुष याची हॅट्रिक झाली. धावसंख्या किती आहे 73. धावसंख्या ती 74. या दोन्ही फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या दोन्ही
आणि हा पंचांनी नो घोषित केलेला आहे. हा पंचांनी ओर 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 हा नो कॅन्सल केलं पंचांनी. धावा 77. 77चं टार्गेट आहे. 76. आणि त्यांच्या टोपण नावाने संबोधित केलेलं इथे ओर ओर टाकणाऱ्याला. आणि रावडी राठोड या संघाचे दोन्ही फलंदाज नाबाद राहिलेले आहेत. पहिल्यांदाच इतिहास घडलेला आहे. पहिल्यांदाच इतिहास घडलेला आहे. दोन्ही फलंदाज नाबाद राहिलेले आहेत. फारच सुंदर असा टार्गेट दिलेला आहे आणि कमी धावांमध्ये त्यांना समोरच्या टीमला बाद करायचे क्वालिफायरसाठी. धावा झाल्यात 76. जिंकायला 77ची आवश्यकता. रणजीसाठी मॅच झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल. मॅच झाल्यावर सांगण्यात येईल. मॅच चेतन मॅच झाल्यावर सांगू आम्ही तुम्हाला. तुमच्याकडे ॲप असेल तर तुम्ही चेक करा, अन्यथा मॅच झाल्यावर सांगण्यात येईल. बाज 11 संघाचे सर्व खेळाडू मैदानात उपस्थित दिसतात. बघूया रावडी राठोड संघाचा संघ मालक ठाकूर गौरव ठाकरे खेळाडूंना प्रोत्साहन देऊन पुन्हा एकदा पॅव्हिलियनमध्ये आणि सामना करेल तो मनोहर विकास याचा. आव्हानचा चेंडू. आणि फारच सुंदर असा फटका मनोजच्या बॅटमधून निघाले मनोजच्या. आणि हा षटकार एका हाताने त्यांनी हा षटकार मारलेला आहे. दोन हाताने मारला तर खाडीतच जाईल बॉल. पुन्हा एकदा त्या स्टाईलने त्यांनी हा षटकार मारलेला आहे. सेम टू सेम. यापुढील होणारा सामना आरसी पॅकर्स आणि शिंदे वॉरियर्स. यापुढील होणारा सामना आरसी पॅकर्स आणि शिंदे वॉरियर्स आर एस पॅकर्स. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. सामना करते निलेश विकास याचा. चौका षटकारांची आतिषबाजी करण्याची आवश्यकता निलेश यांना सुद्धा. आणि हा अवांतर चेंडू. आणि ते झेल सोडल्याने हा चौकार. यांना फुल टार्गेटने मॅच जिंकायची आहे रावडी राठोड यांना. त्यांना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर लक्ष द्यावं लागणार आहे, अन्यथा या स्पर्धेतून बाहेर पडतील. निर्धाव चेंडू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 20-21. फारच असं महागडं षटक हाताळलेलं विकास यांनी.
आणि विकासाची जागा घेण्यासाठी आला पियुष. आणि एक धाव. आणि मयुरेशाची कोंबडी कोंबडी पकडलेली मयुरेशाने. आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या पियुष याच्याकडनं पाहायला मिळते. दबावात सुद्धा तो सुंदर अशी कामगिरी करताना दिसतो आपल्याला. आणि उंचावरून टोळा चेंडू आणि हा चौकार. मनोहर मेस्तरी तापलेला आहे. सर्व हातातून गेल्यानंतर जागा झालेला आहे मनोहर. आणि अतुलचा हातांपेक्षा पायावर जास्त विश्वास दिसतो फिल्डिंगमध्ये. 28 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. फारच सुंदर अशी गोलंदाजी पियुष यांनी इथे केलेली आहे आणि संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलेला आहे. 7च धावा खर्च केल्यात त्याने 6 चेंडूमध्ये. तू उभा राहा. प्रेशर घेतलास काय आणि नाही घेतलास काय, तसा पण बाहेरच आहेस तू. फक्त समोरच्याला प्रेशर येतो का नाही ते बघ. तू तुझी कामगिरी करत राहा मनोहर. कृपया सामना त्वरित चालू करा. सामन्याचा तिसरा षटक घेऊन आला तो सत्यवान. फलंदाजीमध्ये सत्यवान आणि पियुषने फार सुंदरशी कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये पियुषने त्याचा रोल निभावलेला आहे आणि सत्यवानकडे दिलेली जबाबदारी. पाहूया सत्यवान काय करतो. आणि पहिला उंचावून टोळाला चेंडू, परंतु त्यावेळी सुंदर असे क्षेत्ररक्षक त्यावेळी एकच धाव. एक धावेने धावसंख्येत भर पडले. सामना करते निलेश सर. आणि बाद. फलंदाज इथे बाद झाले. फारच सुंदर असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे रावडी राठोड या संघाकडून. आणि निलेश यांची जागा घेण्यासाठी रोहन. सत्यवान याला सुद्धा इथे पहिली विकेट मिळालेली आहे. फारच सुंदर अशी कामगिरी करताना दिसतो सत्यवान. आणि निलेश यांची जागा घेण्यासाठी तो रोहन. सामना करेल तो सत्यवान याचा. आणि निर्धाव चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी सत्यवान याच्याकडनं पाहायला मिळते. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न.
आणि हा चौकार. होतोय का सत्याचा विजय बघूया. सत्यवान करतोय का सत्याचा विजय. सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना दिसतो सत्यवान. आणि सामना करतो मनोहर. अवांत चेंडू अवांत धाव. 35. आणि हा षटकार या संघासाठी मनोहर कर्दनकाल ठरलेला आहे. एक हाती झुंज देताना दिसतोय मनोहर. सहा चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता. आणि हे 6 षटकार जर रोहननी मारले तर त्याच्यासाठी पारितोषिक इथे घोषित झालं अक्षय कदम याच्याकडनं 1001 रुपयाचा. अक्षय कदम पारितोषिक लावताना कॅच जमा करायची आहे. अक्षय कदम यांनी इथे पारितोषिक लावले. दिलदार बांधत राजा माणूस अक्षय कदम. 6 चेंडू 6 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि तसाच दिलदार बांधाचा दुसरा सुद्धा राजा माणूस इथे आलेला आहे. अमोल त्यांनी सुद्धा 6 चेंडू 6 षटकार मारले रोहन याने. तर 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. जोपर्यंत आपले प्लेयर खेळत होते तोपर्यंत बबन दलपे साहेबांनी बक्षीस पारितोषिक लावलं होतं. नंतर त्यांनी महागार घेतली आणि ते पण एकदम गरम झाले. त्यांनी सुद्धा 4 षटकारांना 1000 रुपये लावलेले आहेत. रोहन यांनी जर 6 षटकार मारले तर सन्माननीय श्री बबनजी दलपे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. या 6 षटकारांना 3000चं पारितोषिक झालं. प्रथम लावलेले अक्षय कदम यांनी, दुसरा अमोल आणि तिसरा लावले बबन दलपे साहेब. बघूया मग आता पारितोषिक बबन दलपे साहेबांनी दिलेलं नाही ते जमा करू कमिटीकडे. त्यांच्या हातात डायरेक्ट द्यायचे ना. 6 षटकार मारायचे 4 रन नाही काढायचं. लावा पटापट फिल्डिंग. अभिजित आणि सर्वांचे पैसे वाचवले इथे रोहन यांनी. 5 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता. 5 चेंडू 6 षटकार. यापुढील होणारा सामना फलंदाजी स्वप्नील. हे मया शिंदे वारियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. 5 चेंडू 6 षटकार. विकेट घेणं महत्वाचं आहे. विकेट घेतल्यावर पॉईंट होतात ना यांचे. 4 चेंडू 6 षटकारांची आवश्यकता. तीन चेंडू 6 षटकार. निर्णायक सामना. सामना एक आता रावडी बॉईज या संघाकडे आहे, परंतु त्यांना क्वालिफाय करून आतमध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा सोडलेला आहे. इथे विकेट सोडलेला आहे. इथे विकेट नाही तर मॅचच सोडत आहे. इथे आपल्याला दिसतंय रावडी राठोड हा संघ. विकास
आणि इथे विकेट प्राप्त केलेले आहे. फारच सुंदर असं प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसतंय. सोमनाथ आणि पियुष या सत्यवान, सोमनाथ आणि सत्यवान या दोघांना सुद्धा इथं पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येत आहे. आणि पियुष आणि सत्यवान या दोघांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा मान केलेला तो पियुष